नमस्कार मैत्रिणींनो, परत एकदा माझ्या किचनमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचे व ताईंचे खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. खूप अशी गरमी चालू झालेली आहे आणि या गरमीमध्ये आपण बाहेरून आईस्क्रीम आणतो, ज्यूस वगैरे आणतो. तर चला म्हणजे आपण एक रेसिपी बनवूया, म्हणजेच आईस्क्रीम बनवूया कमीत कमी साहित्यामध्ये आणि पटकन तर होत नाही. आता ही आईस्क्रीम जरी आपल्याला बनवायची गेली तर आपल्याला 2 स्टेपमध्ये आईस्क्रीम करावं लागते, म्हणजे आपला 1-2 दिवस तर लागतातच आपल्याला. आणि माझं फ्रीज तर अगोदरच खराब आहे. जुन्या ज्या ताई आहेत त्यांना माहीत आहे. तर आईस्क्रीम हा प्रकार फ्रीजमध्ये होतच नाही. असो तर मी तुम्हाला दाखवते. अर्धा लिटर दूध घेतले, गरम करायला ठेवलं, कस्टर्ड पावडर घेतले. तुम्ही कस्टर्ड पावडरऐवजी कॉर्नफ्लॉवर पावडरसुद्धा घेऊ शकता. मी अर्धा लिटर दुधासाठी 3 चम्मच कस्टर्ड पावडर थंड दुधात किंवा थंड पाण्यात मिक्स करून घेतली. दुधाला उकळी आल्यावर त्याच्यामध्ये घातली 2 वाट्या आपल्या गोड, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं 2 वाट्या साखर घातली आणि छान आपल्याला अर्ध करून घ्यायचं. अर्धा लिटर दुधाला अर्ध करायचं आहे आणि घट्ट आहे बघा, अशा प्रकारे घट्ट झाले. हे थंड व्हायला ठेवत आहे मी आता. आणि मी पहिलं टोपात टाकलेलं, तर टोपामध्ये उतू जात होतं म्हणून कढईत घातलं. तुम्ही पण कढईत घाला. हे बघा इथं थंड व्हायला ठेवले. चिकू सालं काढून घेतले आणि मिक्सरला पेस्ट करून घेतली. आता हे जे दूध थंड झाले त्याच्यामध्ये चिकू हे मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करून आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून छान फिरून घ्यायचं आहे परत. आणि फिरवल्यानंतर आपल्याला जे आपलं आईस्क्रीमचं कंटेनर आहे, तुम्ही कशामध्ये आईस्क्रीमचं ठेवू शकता, टाकू शकता. तर मी इथं प्लॅस्टिकचा जो डब्बा आहे तर त्याच्यामध्येच टिफिन बॉक्स आहे तर त्याच्यामध्येच मी ॲड केलेलं आहे. आणि आता हे बघा मी 2 बॅचमध्ये म्हणजे 2 वेळेस फिरून घेतलेला आहे, कारण जास्त असल्यामुळं. आणि आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर रात्रभर ठेवणार आहे, कारण की ना मी संध्याकाळच्या वेळेसच बनवलं होतं. आणि फ्रीज एवढं काय चांगलं नाही, तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये बर्फ साचतो पण आईस्क्रीम जमत नाही. आईस्क्रीम ठेवली का वितळते. आता हे बघा असा फक्त बर्फ झाला होता. रात्रभर ठेवूनसुद्धा बघा अशा प्रकारे आईस्क्रीम होते. तर थोडा फ्रीजचाच प्रॉब्लेम आहे घेतल्यापासूनच. असो तर हे बघा आता मी ना हे परत रात्रभर ठेवून सकाळी मिक्स करून काढून मिक्सरच्या भांड्यात परत टाकून परत एकदा फिरवून घेतली, सगळं एकत्रच घालून. आणि आता हे परत त्याच डब्यामध्ये घालायचं आहे आपल्याला, दुसरा डब्बा यूज नाही करायचा. आणि आता मी सर्व मिक्स करून घेतले. आणि खरंच सांगते एवढी मस्त ना चिक्कूची आईस्क्रीम झाली होती ना. चिक्कू घातल्यामुळं ना खरंच तुम्ही ना अशी प्लेन जरी आईस्क्रीम करताना काही टाकायची पण गरज नाही, खूप छान झाली होती. एवढंच की म्हणजे काय बोलतात ना, फ्रीज थोडं खराब असल्यामुळं एवढी काही बरोबर जमली नव्हती आईस्क्रीम, पण 1 नंबर आईस्क्रीम झाली होती. तुम्ही एकदा काय तुम्ही सारखी रेसिपी करता चिक्कूची आईस्क्रीम, तर हे बघू शकता. इथे मी ना बदाम किसून घेतलेत. तुम्ही कापून किंवा असे टाकू शकता, जसे तुम्हाला आवडेल तसे. जे ड्रायफ्रूट तुम्हाला टाकायचे ते टाकू शकता. तर मी इथं थोडे 4-5 बदाम घेतलेले आहे, ते किसून घातलेत वरतून. आणि आता मी इथं ना बिस्किट टाकणार आहे. तुम्ही बिस्किट किंवा कोको पावडर किंवा तुम्हाला जे ॲड करायचं आहे सजावटीसाठी किंवा थोडं फ्लेवर ॲड करण्यासाठी, तर असा थोडा फ्लेवर वेगळा असला ना तर मुलांना पण आवडीने खातात. एकच फ्लेवर म्हटल्यावर त्यांना ना, आता चिक्कू वगैरे जरी म्हटलं तरी मुलांना माझ्या एवढं सहसा आवडत नाही. त्याच्यामुळं ना चिक्कूची आईस्क्रीम म्हणलं ते पहिला नाहीच म्हणणार. आणि मग असं थोडं कॅडबरी किंवा थोडंसं आपण वेगळं ट्राय करू, म्हणजे असं सजावट करू, तर ते नक्कीच खाणार. कोणतेही मुलं असू द्या, आपणही तेवढंच ॲक्टिव्ह म्हणजे हे होतं, छान दिसेल तसं आपल्यालाही तसं आवडतं. तर हे बघू शकता मी ना बिस्किटं घेतलेले आहे. तुम्ही कोणतेही बिस्किट घेऊ शकता. तर मी इथं बिस्किट घेतलेलं आहे. आणि बघा हे थोडे ना पहिल्या सुरुवातीला मी थोडे बारीक किसूनच टाकले होते 1 बिस्किट. नंतर थोडे जाडसर असे टाकले होते. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण तुम्हाला सांगितलं मुलांना थोडं सजावट असली, थोडं वेगळा कलर दिसला का मुलं छान प्रकारे खातात, आवडीचं नसताना सुद्धा. आणि आता तुमच्याकडं फॉईल पेपर कोणताही पेपरला माझ्याकडे कागद होता, मी लावला. तर बघा ही दुसऱ्या दिवशी रात्रभर ठेवून, दुपारी 2 वाजता केली होती. दुपारी 2 ते रात्रभर ठेवून सुद्धा सकाळी बघा ही सकाळी आईस्क्रीम काढलेली आहे. ही किती मला असं वाटतं 7:30 वाजता. तरी पण बघा लगेच मेल्ट होत आहे. काढल्या व्यवस्थित जमली पण नाही. आणि एक साईडला थोडं हे गेलेलं आहे, कारण की ना
डब्बा हल्ल्यामुळे 2-3 दिवस मी काढून बघितली पण ती झाली नव्हती. तर बघा मस्त अशी क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि बिस्किटचं वगैरे टाकल्यामुळं ना खरंच खूप आईस्क्रीम छान झाली होती. एकदा नक्की आईस्क्रीम करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची आईस्क्रीम कशी झाली होती आणि काय जर चुकलं असेल ते सुद्धा सांगा की याच्यामध्ये अजून काय ॲड करायचं होतं. मी पहिल्यांदाच अशा प्रकारे आईस्क्रीम ट्राय केली होती, ते पण एका टाईमची बघूनच व्हिडिओ यूट्यूबला ट्राय केली होती. तर मी चिकूची ट्राय केली, म्हणले चला आपण बघूया. पण खरंच खूप छान अप्रतिम झाली होती. चला तर मग तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची आईस्क्रीम कशी झाली होती.